नमस्कार मित्रांनो, आज आपण आमच्या 2 एकरामधील ह्या ज्वारीच्या पिकामध्ये आलेलो आहे। पाऊस जास्त झाल्यामुळे पात्र खूप छान आहे। तर आपणाला पात्राची पराठी करण्यासाठी आपण आता ही पात्र घेऊया। खूप सुंदर अशी ही पात्र बघतोय आपण की आता सर्व ठिकाणी अशी पात्र दिसते, अतिशय सुंदर। हे आपण पात्र पाहतोय, खूप सुंदर। हे बघा पात्र आपण आता तोडलेली आहे आणि अशी कच्ची खाल्ली तरी खूप छान आहे। आपण आता ही तोडलीत पानं आणि मला दाखवतो आता खाऊन। छान आहे। पात्राचा गुणधर्म ह्यात भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत, म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत। हे पहा, जरा पुसून घेऊया। आता याचे जे पराठे केले तर अतिशय सुंदर पराठे होणार। ही करडईचं आहे आणि हे अशा पद्धतीने ज्वारी आहे। यावर्षी पाऊस झाल्यामुळे जास्त ज्वारीचं पीक तितकंसं ठीक नाही आहे। पाहतोय आपण ही ज्वारी, पण जास्त पाऊस झाल्यामुळे पात्र मात्र खूप छान आहे। वेगवेगळ्या डिझाईनचे आहे। आता हे पात्र देशीचं आहे। हे बघा, हे पात्र याची चव खूप छान आहे। हे बघता, काढूया। खुरपा आणलेला आहे, खुरप्याने अशी पात्र काढूया। रानात भरपूर पात्र आलेली आहे, खाली असे विच्चू असण्याची शक्यता आहे, म्हणून हे खुरप घेतलंय। तर हे अशी ही रानातली छान अशी पात्र काढूया आणि हे बघा। तर आता ज्वारी लावल्यामुळं का नाही, ज्वारीत ही असं पात्र उगवलेली कवळी 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 चांगली। तर म्हणलं आता पात्राची भाजी आहे, तर एवढी चांगली कवळी त्याचे म्हणले आता परोठे करावे। भाजी तर काय दाखवलेलीच आहे पहिली तुम्हाला, पहिल्या व्हिडिओमध्ये भजी पण दाखवले, तो पण व्हिडिओ तुम्ही बघा। तर आता ही पात्र आहे ना, तर त्याचे मी आता परोठे बनवणार आहे मस्त अशी। तर कवळी छान अशी पात्र सापडली ज्वारीच्या शेतात। मग त्याचं आता असं निवडून घ्यायचं। हे बघा, अशी पात्र काय जणांना माहीत नसते पात्र कशी असते ती। हे बघा, ही पात्र असते ती खायला अशीच भाकरी बरोबर जरी तुम्ही खाल्ली तरी काय जेवणाला चव एक वेगळंच लागतं। ही अशी पात्राची भाजी भरपूर आहे शेतात आपल्या, त्यामुळं म्हणलं आता कवळं कवळं बघून त्याचे परोठे बनवावे। ही भाजी आता 2-3 वेळा छान पाण्यानं धुवून घ्यायची, का तर ह्याला ज्वारीत असल्यामुळं माती खाली खूप लागलेली असते,
म्हणून ह्याला 2-3 पाण्यानं अशी स्वच्छ धुवून आता 2दा धुतली, अजून एकदा धुते. तर आता ताटात काढूया. अशी बारीक बारीक खोडून घेऊया आपण, कारण ह्याला विळी, सुरी, चाकू असलं काहीही लावायचं नाही. या हातानं खोडून घ्यायची असते अशी भाजी. हे बघा, हे कवळं कवळं पानं अशी बारीक हातानं खोडून घ्यायचं, काय नाही होत त्याला. तर हे बघा, ही भाजी अशी छान खोडून घेतली मस्त. खुडायची कशासाठी, तर ती विळी लागली की ते कडू होती जास्त, म्हणून साठी खुडून घ्यायची. हे 2 चमचे धने जिरे पूड, हिंग टाकायचं आता आपल्याला. हे भाजीला सगळं लावून घ्यायचं, म्हणजे कसं सगळीकडे भाजीला. हे लाल तिखट टाकणार आहे थोडंसं, 1 चमचा. आणि आता हळद टाकायची आपल्याला. हळद थोडीशी टाकूया, अर्धा चमचा. आणि हे हिरवी मिरची लसूण पेस्ट. आता हे मिश्रण सगळं असं मस्त भाजीला लावून घेऊया. आणि मीठ घालायचं आपल्याला. हे बघा, मीठ 1 चमचा, 1 चमचा मीठ होतं. तर हे असं सगळं भाजीला लावून घ्यायचं आणि मग पीठ टाकून मळायचं. पीठ घालते, थोडं थोडं करत घालायचं. असं थोडं थोडं करत पीठ घातलं तर छान मळून होतं, सगळीकडे लागतं पिठाला मसाला. अजून थोडंसं पीठ घेऊया. मोठे शरीराला उपयोगी पातळीची भाजीचं हे एक वेगळं काहीतरी म्हणून आपलं. तुम्हाला मी भजी पण दाखवलेत, पात्रचे भाजी दाखवली आहे. तर आता हे मी आता परोठे बनवून दाखवणार आहे. कसं ज्वारीत आपल्या आलेली ही पातर. तर ही पात्राची भाजी एकदा तरी कुठं मिळेल तिथनं आणा, खावा. छान असं मस्त आपले आरोग्य वाढवा. आणि नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तरी आता मी तुम्हाला हे परोठे बनवून दाखवणार आहे. तर हे बघा, पीठ चांगलं आता मुरले. तर आपल्याला आता पराठे करायचे आहेत पात्राचे. हे पात्राचे परोठे करून घेऊया. पीठ चांगलं मुरलं गेले, बघू शकताय. तर आता ह्यात घालूया तीळ थोडेसे, किंचितशी कसुरी मेथी अशी चुरून घालायची आपल्याला. थोडीशी घालायची आवडीप्रमाणे. वरून पण आपण तीळ लावणार आहे, थोडेसे घालून घेतले मी यात पण, म्हणजे परोठ्याला खमंगपणा चांगला येतो. आणि हे पात्राचे परोठे आहेत ना, चवीला एकदम छान लागतात. थोडंसं तेल घालूया आपण. चला तर मग आता तीळ घालायचे.
थोडेसे वरून पण, मी म्हटलं ना वरून पण लावायचे थोडेसे. हे लाटून घेऊया तेल लावून. हे बघा किती छान झाला हे की नाही, मस्त. चला तर आता तेल घालायचंय. तर अशा पद्धतीनं हे सगळे परोठे करून घेते मस्तपैकी, आणि मग तुम्हाला मी दाखवते की असे तेलावर थोडं थोडं भाजून घ्यायचं. थोडं थोडं तेल लावून भाजून घेऊया. भाकरी बरोबर अशीच खाल्ली तरी, भाकरीवर तर मस्तच लागते जेवताना, त्यामुळे जेवण जरा जास्तच जातं. पण हे आता परोठे तर एक नंबर लागतात. तर हे बघा अशा पद्धतीने पात्राच्या भाजीचे परोठे तर किती सुंदर झालेत, बघू शकताय तुम्ही. मस्त असे परोठे खायला तर एक नंबर लागतात. तर अशा पद्धतीनं हे परोठे झालेले आहेत. तर खोबऱ्याची चटणी, टोमॅटो सॉस, वरून तूप तुम्ही घालून खाऊ शकता. आणि मस्त असे हे परोठे. तर नक्की कमेंटमध्ये कळवा कसे झालेत हे परोठे. सबस्क्राईब करा, कमेंट कळवा. धन्यवाद.